सध्या एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। हा व्हिडिओ विशेष म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या लोकांसाठी लई मोठा सल्ला देणार आहे। याच्यात एक नवदाम्पत्य, लग्न झालेलं नवदाम्पत्य म्हणजे दुसरा दिवस लग्नाचा, तर ते आपल्या विक्री केंद्रावर दोघही वर आणि वधू गुळ विक्री करत आहेत असं दृश्य त्या ठिकाणी दाखवले जात आहे। हे दृश्य येत आहे अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी या ठिकाणी असणाऱ्या एका गुळ विक्री केंद्रातून। त्या ठिकाणी नवरदेव असणारे व्यक्ती आलेल्या प्रत्येक ग्राहकाला गुळ मोजून देत आहे। विशेष म्हणजे त्याची नववधू त्या ठिकाणी उभी राहून आपले मालक कोणत्या प्रकारचा व्यवसाय करता या ठिकाणी लक्ष देत आहे। आज व्यावसायिकदृष्ट्या जर या गोष्टीचा विचार केला तर व्यावसायिकाने व्यवसायासारखं राहिलं तर नक्कीच तो व्यवसाय उंच भरारी घेते। हा सल्ला या तरुणाने या माध्यमातून दिला। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक गिरायकासाठी आलेली वस्तू देण्यासाठी सुद्धा ती नववधू तयार होती। त्या ठिकाणी प्रत्येक गिरायक यांच्यासोबत प्रेमानं बोलून, सन्मानानं बोलून आपला व्यवसाय कसा रुंदीगत होईल हे त्याने या माध्यमातून दाखवून दिलं। यावेळी आलेल्या गिरायकाचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत नतमस्तक होऊन, प्रत्येक गिरायक हा भगवंता समान असतो, त्यानं हा मोलाचा सल्ला या माध्यमातून दिला आहे। मी हर्षल ज्ञानराव पायघर। आज इथं शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी उभा आहे आणि शेतीपासून ऊस ऊस उत्पादन करतो, ऊसाचं, आणि तो गूळ तयार करून विक्री करतो। आज माझ्या गुळाविषयी व्यवसायाविषयी माझी एक निष्ठा आहे, म्हणून मी माझं लग्न असून पण मी एक क्षण का होईना मी आज गुळाची विक्री करायला आलो आहे। तर तुम्ही ऐकलं की हा तरुण काय म्हटला। ज्या व्यवसायाच्या भरोशावर शून्यातून त्यानं आपलं विश्व तयार केलं, स्वतः ऊस उत्पादन करून त्याचा गूळ काढून तो स्वतः विकून त्यानं आज जो उद्योगधंदा उभा केला, हा खरोखर व्यावसायिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे। आज आपला व्यवसाय सांगायची आपल्याला लाज वाटते, परंतु ज्या व्यवसाय भरोशावर त्या तरुणाने आपले सुंदर आयुष्य चित्र रंगवले, त्याच व्यवसायाला नतमस्तक व्हायसाठी त्यानं आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे विवाह सागर सोहळ्याच्या दिवशी काही काळ का होईना त्या ठिकाणी येऊन आपला व्यवसाय केला। आणि या व्यवसायाप्रती असणारं प्रेम आणि त्या व्यवसायाप्रती असणारी श्रद्धा त्यानं या माध्यमातून आपल्या नववधूला सुद्धा दाखवून दिली। विशेष म्हणजे त्यावेळेस नवखी असणारी नववधू या ठिकाणी हजर राहिली आणि त्यांनी प्रत्येक जणांना सांगितलं की व्यवसाय हेच आपल्या जीवनाचं सार आहे, कारण व्यवसायातून केलेली प्रगती कधीच पडत नाही। आणि त्यानंतर त्यांच्या लग्नाचा खास असा स्वागत सोहळा झाला, तो सुद्धा आपण पाहू।